आपल्या सर्वांचं कासारसाई करंडक 2026 या सोहळ्यामध्ये लॉर्ड्स ऑफ मुळशी या क्रीडा नगरीमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो मॅच कडे। सेमीफायनलची पहिली लढत म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण मैदानाच्या मध्ये बघणार आहोत। जो संघ लढणार आहे त्या संघाचं नाव आहे माणुसकी क्रिकेट क्लब, माणुसकी वॉरियर्स दिवड। एका बाजूने आपण पाहतोय सुमित राजवडे तर दुसऱ्या बाजूने समीर सावळे। बॉल ट्रॅक वरती बॉल तयार, मयुरेश फिंगर रोल करताना पाहायला मिळाला। यावेळेस आपण पाहतोय अकुट टप्प्याचा बॉल थोडा टप्पा मागे खेचून टाकलाय। बॅट आणि बॉल मधला संपर्क नाहीये, चेंडू पूर्णपणे इथे डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 2 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा। तर नक्कीच आपण पाहतोय मुळशी तालुक्याचा यॉर्कर स्पेशलिस्ट निखिल काटे, त्याचबरोबर रॉयल सरपंच निलेश उर्फ शंभू गावडे संघाचे आपण पाहतोय सर्वे सर्वा सिकंदर दादा भोसले आणि मित्रपरिवार उपस्थित आहेत। सर्वांचं सहर्ष स्वागत। गोलंदाज तयार मयुरेश, कोलवटप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय। लॉंग मिडलचा खेळाडू हरी पाडाळे। ओहो, इथे मैदानाच्या आतमध्ये संधी चालून जरूर आली होती, परंतु त्या संधीचा मात्र सोनं झालेलं नाहीये। एक धाव आली आणि या एका धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल धावफलकावरती 3। स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज हा बक्षीस मात्र ज्यांच्यावरती आपल्याला लाभले। एसपी हॉटेलचे ओनर आदरणीय विजू शेठ पोवळे यांचं आगमन होते, त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्याचबरोबर हिरामंजी भिंताडे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत। या कासारसाई नगरीचे माजी उपसरपंच मौलियाबा केमसे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत। बॅटची काढा आणि यावेळेस मोठी विकेट, बिग विकेट, सुमित राजवडे बॅक टू द पवेलियन। दिवंडी पेटवा, तोफांचा गजर होऊ द्या, साऱ्या जगाला कळू द्या। सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय। थँक्यू डीजे। आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये त्या संघाची पहिली विकेट येताना पाहायला मिळाली सुमित राजवडे। ज्या खेळाडूला आपण पाहिलेलं तर अनेक वर्ष मावळचं क्रिकेट, मुळशी तालुक्याचं क्रिकेट, पुणे जिल्ह्याचं क्रिकेट गाजवताना पाहिलंय तो सुमित मैदानामध्ये बाद झालाय। आणि आता सुमितची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर दाखल होतील शेखर साठे। एका बाजूने म्हाळुंगे क्रिकेटला म्हाळुंगेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने माणुसकी वॉरियर्स दिवडचा संघ आहे। दोन्ही गाववायचे तगडे संघ। बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार, मयुरेश कांबळे ओर दी विकेट। हलक्यातनं चेंडू याही वेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग इथे नव्हतं। थर्डमॅनच्या दिशेने आपण पाहतोय निलेश आहे चेंडूला कव्हर करतील। एक धाव इथे आली, एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल। धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 4 धावा। फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोडासा मात्र आकर्षक किट। स्पर्धेच्या सन्माननीय दिनकरजी जाधव यांच्या क्षणी आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। षटक क्रमांक संपला जाईल। आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं 1 षटकाचा खेळ संपलाय। एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती धावा। एक ओव्हर 4 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत। याच्याकडे या स्पर्धेच्या सन्माननीय बंडू शेठ मोरे देखील उपस्थित झालेले आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। सामन्याकडे मैदानाच्या मध्ये पुढे आपण इथे जाऊयात आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होती। गोलंदाजीसाठी गोलंदाज अजिंक्य खैरे। आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय तयार असतील स्ट्रायकिंग एंडला शेखर। यावेळेस समोर टाकलेला बॉल होता, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न देखील आहे। लॉंगॉनचा खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करेल। एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आली आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल। स्कोरबोर्ड वरती धावा
आज जर आपण पाहिले गेले तर धाफलकावरती धावा ज्या इथे आहेत त्या 5. बॉल ट्रॅक वरती पुन्हा बॉल तयार. अजिंक्य खैरे स्ट्रायकिंग एंडला समीर. कट केल्या बॉलला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणि आता बॅटिंग टीमचा आपण पाहतो याच्याकडे DRS. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलंय व्हाईट बॉल साठी. हा चेंडू ते वाईड आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचाकडून आपण बघणार आहोत. एका बाजूने आपण पाहतोय अजिंक्य खैरे माळुंगी क्रिकेट माळुंगी संघाकडून आपण पाहिलं तर अनेक वर्ष अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिलं गेलं तर सभापती करंडकी स्पर्धा मात्र या संघाने गाजवली. चॅम्पियन म्हणून मात्र ते मिरवले. एक दादा संघ या मुळशी तालुक्यातला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. ऑडिटर भूषण मंडलिक देखील उपस्थित झालेत. त्यांचंही स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात बघायचं आपल्यास अजिंक्य खैरे स्ट्रायकिंग एंडला समीर सावळे. कोलगटा पॅचचा बॉल यावेळेस अगदी पायाच्या सायरे चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. मिडोचा खेळाडू आहे गुड्डू. चेंडूला फील्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये बघायचंय एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीयेत. दुसरं षटक इथे मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना थोडीशी आपण पाहिले गेले तर शांतता जरूर पसरलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्याच्या मैदानामध्ये तयार. समोर शेखर. लोड फुल टॉस. याही वेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. 2 खेळाडू चेंडू इथे पाठमध्ये होत आहेत. चेंडूला थांबवलाय. चेंडूची फेकी धावपाची संधी आणि आता चेंडू मात्र हातामध्ये आला नाही. संधी आली होती परंतु अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू आलेला नाहीये. उडायता मोठा फटकाय लेट पण थेट. इथे शेखरच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. लोंगनच्या डोक्यावरून षटकार. फलकावरती धावा ज्या आहेत त्या 14 धावा. शेखरच्या पाठमधून आपण पाहतोय ते मैदानामध्ये षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या अडचणी आलेल्या आहेत ज्या संकट आलेली त्या संकटांना आपण पाहतोय थोडस दूर ढकलायचे तर मात्र शेखरला मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. अजिंक्य खैरे तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय पुण्यात थोडासा डीप होणारा चेंडू होता. ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू खेळलाय लंगण मध्ये. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर धाफलकावरती 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर धाफलकावरती 15 धावा आहेत. 15 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय. एक फलंदाज देखील आता मैदानाच्या मध्ये बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. स्पीडअप करूया आपण टीम. बोला. 11 आलेत. पहिल्या ओव्हरला 4. अनेक मैदानावरती आपण खऱ्या अर्थानं पाहिलंय की अजिंक्य खैरे फक्त मैदानामध्ये गोलंदाज म्हणून किंवा संपूर्ण लक्ष स्कोरवरती देखील त्याचं खूप बारकाईने राहिलेलं आहे. या सातत्याने आपण बघितलेलं आहे. आणि आज मैदानामध्ये आपण पाहतोय पुण्यात तेच प्रश्न. आणि असं म्हणतात जो तुमच्या मनामध्ये जे शंका आहे तर प्रश्न विचारला काय हरकत आहे. तुम्ही शोधलं पाहिजे. गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश पाडाळ आता बॉलिंग ट्रॅक वरती येते तयार. धाफलकावरती 15 धावा. समोर शेखर साठे. मोठा फटका आहे. रिव्हर्स आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. 6.
थँक्यू डी सर. इथे मैदानामध्ये आपण पाहिलं तर आता षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे, या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार धावफलकावरती 21 धावा. असं म्हणतात जोपर्यंत चालताना तुम्ही ठेच लागत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे चालत नाही. मोठा फटका पुन्हा त्यावेळेस आपण पाहतोय मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. दत्ता चेंडूला फील्ड करतील आणि तोपर्यंत मैदानामध्ये बघायचे घेतली जाते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती आता 22 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय 22 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज दिलेश आहेत. समोर मात्र समीर सावळे. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये पुण्यात चला स्पीड अप करूया आपण. टीम थोडीशी घाई करायची आहे. बॉल ट्रॅक वरती बॉल तयार. मोठा फटका यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. लॉंगॉचा खेळाडू आलाय चेंडूला कव्हर करेल. थोडीशी घाई झाली. एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये केले. 2 धावा इथे येतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 24 धावा. 24 लॉस ऑफ 1 विकेट. हा चेंडू यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा. असं म्हणतात ना, चहाला माणसाने कधी नाही म्हणू नये, कारण चहाने माणसं जवळ येतात, मैत्री वाढते. धावफलकावरती आपण पाहतोय 24. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. काउ कॉर्नर मध्ये आपण पाहतोय हरी पाडाळे चेंडूला कव्हर करताय. चेंडू हातामध्ये जरूर आला परंतु तो प्रॉपर आपण पाहतोय हातामध्ये घेऊ शकलेला नाही. 2 धावा इथे पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 26 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. बोला तयार. मोठा फटका आपण खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहतोय फलंदाजांची कसरत ही फार मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय ते मैदानामध्ये सुरू आहे. षटक क्रमांक संपला झाले. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 27 धावा आहेत. 1 फलंदाज बाद आहे. तर सामन्याकडे आपण पुण्याच्या मैदानामध्ये वळणार आहोत आणि यावेळेस आता पाहायचंय 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 वरती धावफलक जे मैदानामध्ये आता इथे जरूर आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आता अजिंक्य खैरेचा पुन्हा एकदा स्पेल मात्र तो कंटिन्यू करण्यात आलाय, कारण म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाचा आपण पाहतोय प्युअर ऑलराऊंडर. आणि जेव्हा जेव्हा अजिंक्य खैरे आपण पाहिले गेले तर तो जेव्हा फॉर्म मध्ये असतो आणि ज्यावेळेस तो त्याची तो रिदम मध्ये असतो त्यावेळेस मात्र संघ एक मजबूत स्थितीमध्ये असतो. या अनेक वर्ष आपण खऱ्या अर्थाने या संघाबद्दल पाहिलेलं आहे. समोर मात्र समीर सावळे मोठे फटके खेळायचे. हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानामध्ये. शुभम त्यांच्या पाठीमागे मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाले. वाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे जरूर आलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण पाहिलं तर धावा 29 धावा आहेत. 29. व्यासपीठावरती आपण पाहिले तर खूप सारा मित्रपरिवार मात्र एकाच गावाचे हे सगळे मान्यवर मनसोक्त मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सर्व बक्षीस जाते आहेत. या स्पर्धेच्या रवींद्र आपण पाहतोय शिवसेनेचे नेते सन्माननीय दत्ताभाऊ लोकरे यांचं देखील अशाने आगमन होते. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत विनंती करतो. या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आणि इथे मात्र बघायचंय धावबाच्या रूपाने आलेली विकेट. फलंदाज बाद. पहिली विकेट आहे त्याला मला
दोन फलंदाज मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो दाखल इथे होत आहेत. लखन लोअर फुल टॉस आहे. पिकअप स्ट्रोक पिक केलाय आणि चेंडू पाठवलाय लंगण मध्ये सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. 36 धावा. तिसऱ्या पंचाकडे रेफर केले भीमर चेंडू साठी. बॅटिंग टीम अंपायर कॉल. इथे जरूर आपण पाहतो तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवलेला आहे अजय आवळे सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि मैत्रीबद्दल आपण अनेक उदाहरणं अनेक वेळा देत असतो. विशेषतः मग पाहिलं तर आमचे माऊली आबांचं देखील मनाचा फार मोठेपणा आहे. दत्ताभाऊंचं आगमन झाल्यानंतर त्यांनी पहिले खुर्चीचं स्थान मात्र दत्ताभाऊंसाठी त्यांनी दिलं. खुर्ची मागे अख्खं जग पळतंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जिल्हा प्रमुख शिवसेना सन्माननीय प्रकाश भिंताडे यांचा शेगडी सन्माननीय प्रकाश भाऊ भेगडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांचा शेगडी आगमन होते. भाऊ आपलं देखील मी कसासाई करंडक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आदरपूर्वक त्यांचं शेगडी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. समस्त ग्रामस्थ कासारचे आणि त्याचबरोबरीने मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारच्या योजनेने त्यांचं सहर्ष स्वागत. तर आता मात्र मैदानामध्ये बघायच्या वेळेस ताफलकावरती 36 धावा आहेत. 36. आणि त्यानंतर पुन्हा त्या चेंडू इथे डॉट आलाय शेखर आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत मी सामना पोहोचवतो. चालू असणारी मॅच माणुसकी वॉरियर्स दिवड आणि दुसऱ्या बाजूने आपण इथे मैदानामध्ये बघणार माळुंगे क्रिकेट माळुंगे. दोन तगडे संघ समोर. शेखर लोअर फुल टॉस होता पॉइंट मध्ये. इथे ओहो गुड्डू होता चेंडूच्या समोर परंतु कॅच मात्र हातातून सुटलेला आहे. कॅच ड्रॉप केलाय आणि एक धाव इथे मैदानाच्या मध्ये जरूर आली. एका धावेने स्कोरबोर्ड आता मैदानामध्ये पुन्हा बघणार आहोत आपण. आता धावफलक पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा. 37 रन. 37 वरती धावफलक. आज मात्र अंतिम चरणाकडे आपण झुकतोय. अंतिम चरणाकडे वळतोय. अतिथींचं आगमन देखील मात्र आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. बॅटची कडा होती. थर्ड मॅनच्या दिशेने खेळाडू आहेत. शुभम चेंडूला कव्हर करतील. कुठल्याही प्रकारची धाव इथे मैदानामध्ये आलेली नाहीये आणि तोपर्यंत चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आलाय डॉट. षटक क्रमांक संपला जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा. 37 रन. लॉस ऑफ 2 विकेट. चार षटकांचा खेळ संपलेला आहे. 37 वरती धावफलक आहे. शेवटचं षटक आनंद पाढाळे गोलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये आलेले. अनुभवाचा भंडार म्हणून मात्र आनंद पाढाळे यांच्याकडे पाहिलं जातं आणि तो समोर मात्र मैदानामध्ये असेल शेखर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तयार. शेवटचं षटक आहे. तोडा फोडीचं षटक. धावा बनवण्याचं षटक. यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जरूर केलाय आणि आता मात्र मैदानामध्ये बघायचंय हा चेंडू मैदानामध्ये 37 धावा. फुल टॉस होता. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेस आपण पाहतोय चेंडू एक टप्पा घेत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी हा चौकार. इथे पारितोषिक आलेले. एक अनोखं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थानं नाव गुलदस्त्यात ठेवायचं सूचना आहेत. त्याने सांगितलंय आनंद पाडाळेने जर लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर रामकृष्ण हरी पाडाळे यांच्या वतीने 5,000 रुपये. अभिषेक पाडाळे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे.
हा चेंडू देखील ते डॉट. आनंद पाडळच्या प्रत्येक डॉट चेंडूसाठी योगेश गावडे यांच्या वतीने 300 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे मैदानामध्ये बघायचं आनंद. क्रॉस द पॅट. या वेळेस मात्र स्वीट साऊंड. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. धाफलकावरती आपण पाहतोय 47 धावा 47. बोला तयार. पुन्हा एकदा मैदानामध्ये पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न याही वेळेस होता. हाही चेंडू मैदानामध्ये डॉट आलाय. धावफलक मात्र इथे स्थिरावलेले. आतापर्यंत 3 चेंडू इथे डॉट टाकलेत. प्रत्येक डॉट चेंडूला योगेश गावडे यांच्या वतीने 300 रुपयाचं पारितोषिक. 47 वरती धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळलाय. पायाच्या साईने अडवण्याचा प्रयत्न, परंतु याही वेळेस चेंडू मात्र सरलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलेला मात्र चौकार. तर या ठिकाणी आपण इनिंग ब्रेक आपण पाहतो. नक्कीच मैदानामध्ये पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण 51 झालेले आहेत. 52 बनवायचे आहेत आणि बघायचं 52 धावांचा प्रकारे पाठलाग इथे केला जाणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेच्या अडमिताने प्रामुख्याने उपस्थित असणारे खऱ्या अर्थानं शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी भेगडे साहेब यांचा मी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि त्याचबरोबरीने कासारसाई करंडकाच्या वतीने त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सेमीफायनलची मॅच, दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचचा टॉस देखील करणार आहोत. तर मी आदरणीय प्रकाशजी भेगडे साहेबांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार देखील करायचा आणि टॉस देखील करायचा आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. आणि हा सन्मान देण्यासाठी मी शिवसेनेचे नेते आदरणीय दत्ताभाऊ लोकरे, मौली आबा किमसे, विजू शेठ पोवळे या सर्वच व्यासपीठावरती असणारे सर्व अतिथी मान्यवर यांच्या शुभ हस्ते आम्ही शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी भेगडे साहेबांचा यथोचित असा सन्मान करतोय. तर इनिंग ब्रेक पहिला डाव इथे संपला. 51 झालेल्या 52 बनवायचे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. माणुसकी वॉरियर्स दिवड संघ कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. सन्माननीय सोमनाथजी भिंताडे यांना विनंती करतो आपण सन्मान देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपण खऱ्या अर्थानं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी भेगडे साहेबांचा यथोचित असा आदर सत्कार सोहळा या ठिकाणी करत आहोत. समस्त ग्रामस्थ कासारसाई मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. एक मायेची प्रेमाची उबदार शाल, श्रीफळ आणि त्याचबरोबरीने सन्मान केला जातोय. तर दोन्ही संघाचे कॅप्टन सेमीफायनलची दुसरी लढत आणि ती दुसरी लढत असणार आहे न्यू गोल्डन स्पोर्ट क्लब बावधन आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी मॅच आणि त्या मॅचचा टॉस केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतो ठिकाणी केला जातोय टॉस. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी भेगडे साहेब आणि त्यांचे संपूर्ण अतिथी मान्यवर. चला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघ कॅप्टन, नेरे संघाचे संघनायक
अतिथी आलेले आहेत, संगनायक नाहीये तिथे. किरण जाधव, राजू सक्करगी, निखिल येळवंडे, शेवटचे 2 मिनिटं दिले जातील नेरे संघाला, अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला इथे टॉस विजय घोषित केला जाईल. नेरे संघाला शेवटचा पुकार. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल सुमित राजवडेच्या हातामध्ये. स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य खैरे, इथे मात्र कट करतो बॉलला आणि पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती 4 रन. थँक्यू. चला पुन्हा एकदा पुकार आहे शेवटचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय. पुन्हा सुमित राजवडे, अजिंक्य खैरे आपण पाहतोय. सॅकिंग इनला 2 आपण पाहतोय. एक मुळशी तालुक्याचा प्युअर ऑलराऊंडर, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सुमित राजवडे, मावळ तालुक्याचा प्युअर ऑलराऊंडर. आणि या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला बॅटल मात्र आपल्याला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही. आज मैदानामध्ये बघायचं पुढे एकदा बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. समोर अजिंक्य खैरे पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला, दुसरा चेंडू डॉट. समोर टाकलेला बॉल, याही वेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह केल्या बॉलला डिबॅक्सच्या कव्हर मध्ये थोडीशी पट जर होताना पाहायला मिळाली आणि चेंडूची ती फेकी होती तोपर्यंत घेतली ती मैदानाच्या मध्ये. एक धाव, एका धावेने स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा त्या 5. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण बघतोय पुढे एकदा पहिले षटक इथे प्रगती पथावरती असताना लढाईचे आज मैदानाच्या मध्ये तुम्हाला, कारण या लढल्याशिवाय मात्र या जगामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला मुळशीचा बाहुबली शुभम दादा सुतार. पहिलाच बॉल वेगाने चेंडू ते टाकलाय. शरीराचा वेध घेत असताना चेंडू आपण पाहतोय. एक धाव इथे मैदानामध्ये आली. एका धावेने स्कोरबोर्ड आता पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 6. माणूस की वॉरियर्स दिवड संघाला माहिती आहे धावा जरी इथे कमी आहेत परंतु ह्या धावा लढण्यासाठी पुरेशा आहेत. 26 चेंडू आणि 46 ची गरज. अतिथींचा आदर सत्कार मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस बॉक्स मधून देखील निर्णय आलाय. न्यू गोल्डन स्पोर्टला बौद्ध संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. यावेळेस लिडिंग एज होती मैदानामध्ये बघायचंय. टॉप एज घेतलाय चेंडू मात्र थर्डमॅनला सूर मारला होता परंतु तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये यश मिळालं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ये रास्ते हे 4 के 4 रन. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतोय ते मैदानामध्ये चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 10 धावा. स्पर्धेचे रवींद्र सन्मान्य संतोषजी काठे साहेबांचं देखील अशा ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तर मॅचकडे आपण इथे पुन्हा त्या मैदानामध्ये वळणार आहोत आणि धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 10 धावा. 1 षटकाचा आपण पाहतोय खेळ संपलाय. 24 चेंडू आणि 42 ची गरज हे समीकरण मैदानामध्ये असेल. शुभम सुतार, अजिंक्य खैरे आणि त्याचबरोबरीने हरी पाडाळे या तिन्ही खेळाडूंनी जर ही मॅच संघाला जिंकून दिली तर रोटमलात क्रिकेट क्लब लवळे योगेजी गावडे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे माळुंगी क्रिकेट क्लब माळुंगी संघासाठी असणार आहे. स्पर्धेचे रवींद्र आपण पाहतोय सन्माननीय संतोषजी काटे साहेबांचं अशाकडे आगमन होते. त्यांचं देखील स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी पाहतोय बनवायचे त्या 42 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. हे संघर्ष मात्र तुम्हाला मोठा करायचा आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बघूयात. चला थोडीशी घाई करायची मित्रांनो. गोलंदाज तयार. मोठा फटका आहे यावेळेस टप्प्यात हिलाय आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम केलाय मुळशी तालुक्याचा बाहुबली शुभम दादा सुतार ऑन फायर नाव सिक्सर. थँक्यू टीज. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल धावफलकावरती 16. अजून धावा करायच्या आहेत गोळा त्या 36. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे अमित. समोर टाकलेला बॉल होता इनसाइड आउटचा फटका आहे. क्वालिटी फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू टीज. या स्पर्धेमध्ये सन्माननीय बाळासाहेबजी पोळे साहेबांचा देखील या ठिकाणी आगमन होते. बाळासाहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत मात्र चौकारा नाही केले, गेअर शिफ्ट केला. इथे आपण पाहतोय बाहुबली आपली गाडी रुळावरती घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्या बाहुबलीला आपण पाहतोय शुभमदादा सुतार यांना मुळशी तालुक्याचा केतन म्हात्रे याही नावाने मात्र ओळखलं जातं. आज बॅटिंग करतायत. गोलंदाज तयार आहे. पुढे मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. सुरुवातीला थोडीशी शांत होते. आता मात्र पुन्हा एकदा शोधून आणायचं काम सुरू आहे. हा षटकार आहे. थँक्यू टीज. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. अक्षरशः मैदानामध्ये आक्रमण शुभमदादा सुतार यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 21 चेंडू 26 अजून बनवायचे आहे. 26 झाल्यात. ऑफस्टिकच्या पाहे ठेवल्याचा प्रयत्न जरूर इथे मैदानामध्ये होता. नो बॉल. विकेटच्या पाहे टाकलेला चेंडू. अतिरिक्त धावी आपण पाहतो. नक्कीच आमचे सुप्रसिद्ध रील स्टार मोशिनभाई शेख हे देखील उपस्थित झालेले, त्यांचंही स्वागत आहे. प्रसाददादा पोळे, त्यातून प्रताप शितोळे, अक्षय शितोळे पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित आहे. सर्वांचं स्वागत. लोअर फुल टॉस. याही वेळेस आपण पाहतोय किस्मत मेहरबान तो बल्लेबाज शुभम दादा पहलवान. पहलवानाच्या बॅटमधून षटकार. या ठिकाणी उपतालुका प्रमुख सन्माननीय अमोल भाऊ जाधव यांच्या ठिकाणी आगमन झाले. भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पहिलवान विनायक भाऊ शिकरे यांचं देखील ठिकाणी आगमन होतं. विनायक भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. आकुटप्याचा बॉल होता. याही वेळेस खेचून मारला चेंडूला. आता मात्र चेंडूने घेतली चौकाराची धडक, कारण फटकाच मारलाय कडक. 4 रन. इथे चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 37 धावा. पुण्याचा मोठा फटका. याही वेळेस इनसाइड आउटचा फटका खेळलाय. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवला. 1 धावा आली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील शुभम दादा. याच्याकडे हिंजवणीचे आपण पाहतोय उद्योजक आधारे आमचे छोटे भाऊ साखरे यांच्या वतीने पारितोषिक आलंय. जर लागोपाठचे 3 षटकार ते खेळले तर मात्र 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. 14 धाबा जिंकण्यासाठी अजून बनवायचे आहेत, त्यामुळे होऊ शकतात. 18 चेंडू 14ची गरज. 38 वरती धावफलक. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोडासा आता बदलाव ते केलाय. सुमित राजुडे गोलंदाजीसाठी येतोय. शुभम सुतार आपण पाहतोय मैदान. उमेश उर्फ छोटे भाऊ साखरे, त्याचबरोबर अमोलजी पाटील, मयूरजी पाटील आणि अमोलजी जांभूळकर
या तिन्ही मान्यवरांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठचे जर इथे 3 षटकार खेळले तर मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दाफलकावरती 39, 18 चेंडू 13 ची गरज. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला, यावेळेस हलक्या तर स्टेअर केल्या, बॉलला एक धावी ते मैदानामध्ये आली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 40 वरती धावफलक जाऊन पोहोचलेले. आघाडीची जोडी अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आहे आणि आघाडीची जोडीसाठी आपण पाहतोय असा प्राइज होतं. रोटरमाथ क्रिकेट क्लब लवळे योगेश गावडे यांच्या पारितोषिक होतं की या दोन्ही खेळाडूंनी जर नॉट आउट मॅच जिंकून दिली तर 5,000 रुपये. कोलोटाप्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहे, चेंडू इथे फील्ड करतायत. एक धाव इथे मैदानामध्ये तर आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 41, 16 चेंडू आणि 11 धावेंची अजूनही गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण बघूयात. सुमित राजिवडे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय पुण्यात तयार. मोठा फटका खेळायचा होता, फटका फसला, चेंडू हवेत आहे. सुमित राजिवडे दूरवरून चेंडू इथे प्रयत्न करतोय कव्हर करण्याचा, परंतु एकच धाव इथे मैदानामध्ये आली. प्रयत्न खूप लाजवाब होता, प्रयत्न एफर्टलेस होता. प्रयत्नांचं कौतुक जरूर झालं पाहिजे. 42 धावा, 15 चेंडू, 10 ची अजूनही गरज. या सामन्यामध्ये माळुंगे क्रिकेट क्लब संघाने आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये तो प्रभाव दाखवला, ते वजन दाखवलं. बॅटिंग मध्ये देखील आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी कॅल्क्युलेट क्रिकेट आतापर्यंत प्रेक्षकांना दाखवलेलं आहे. जे मोठे फटके त्या मोठ्या फटक्यांवरती मोठे धावा देखील आल्यात. जे चांगले चेंडू आहेत त्या चांगल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट दोन्ही खेळाडूंनी केली आहे. सुमित राजुडे आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेतलेली आहे, ही महत्वाची बाब आहे. समोर अजिंक्य कट करण्याचा इथे प्रयत्न होता आणि यावेळेस बॅटची आतल्या बाजूची कडा आणि आता मात्र विकेट. बेचाळीस फक्त गाडी बंद करा. दाफलकाकडे आपण मैदानाच्या पुढे बघणार आहोत. 42, 42 रन, 14 चेंडू आणि 10 ची गरज. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतो दाखले होतील. रामकृष्ण हरी पाडाळे मैदानात दाखले होत आहेत. आक्रमकतेसाठी जाणं, आक्रमण करणं ही त्यांची मात्र खासियत राहिली आहे. आज बघायचं पुन्हा एकदा संघ मात्र एका मजबूत स्थितीमध्ये जरूर आहे, परंतु इथून पुढे माणूस की वॉरियर्स दिवडचा संघ ते कमबॅक करणार का हे मात्र पाहायचंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या पुण्यात आपण बघणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पुण्यात हरी पाडाळे, समोर मात्र सुमित राजिवडे. कोलवट टप्प्याचा बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट केलाय ते आणि तिथे चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने एकच धाव इथे घेताना हरी पाडाळे. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 43, 13 चेंडू आणि 9 ची गरज. शुभम दादा सुतार हा चेंडू मध्ये 29 त्याने बनवल्यात. अजिंक्यने खूप चांगली साथ दिली होती. सुमित पुन्हा तयार. यावेळेस नटराज नटराज एखादा डान्सर जसा नाचतो ना, जसा नृत्य करतो तसा एका पायावरती गर्कन फिरत चेंडू मात्र पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार, 4 रन. चौकार इथे मैदानामध्ये आलेला आहे आणि या चौकाराने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 47, 12 चेंडू 5 ची गरज.
गोलंदाज तयार आहे. फुल टॉस बॉल होता आणि यावेळी सारी पडाळी देखील आपण पाहतोय. सांगता येईल की मॅच मात्र शुभमने संपवावी आणि तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एकच धावी आली. फुल टॉस बॉल होता परंतु त्यावरती आक्रमण न चढवता आपण पाहतोय शुभमला स्ट्राईक किती दिली आहे. 48 धावा, 4 ची गरज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर होता. बॅट फिरवली परंतु यावेळेस चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. हा चेंडू आपण पाहिलं त्या मैदानामध्ये पूर्णपणे डॉट फुले घेते मात्र आपण पाहतोय ते स्थिर आहे. बारा चेंडू 33 बनवल्यात आणि यामुळे सामना संपवलाय. वन ऑफ द बाहुबली, ही बाहुबलीची पॉवर दाखवली आहे शुभम दादा सुतार याने. सामना संपवलाय षटकाराने आणि मॅन ऑफ द मॅच देखील किताब आपल्याला द्यायचा आहे. तर शुभम दादा विनंती करतो तसंच इकडे या. या ठिकाणी व्यासपीठावरतीच असणारे सर्वच आमचे अतिथी मान्यवर जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी शेडगे साहेब, त्याचबरोबरीने प्रकाशजी बेगडे साहेब, त्याचबरोबरीने अमोलजी जाधव, विनायक दादा शिकरे, या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या. दिनकरजी जाधव या मान्यवरांच्या शुभ असे आपण शुभम सुतार यांना देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय संतोषजी काटे साहेब, त्याचबरोबर बिजूभाऊ पोवळे, त्याचबरोबर दत्ताभाऊ लोकरे, सर्वच आमच्या मान्यवरांना विनंती करतो. माऊली आबा केमसे, आकाजी भोते, या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या मॅन ऑफ द मॅच आपण किताब देऊयात. शुभम विवेक दादा, विनायक शिगरे यांना विनंती करतो आपण या. बाळूसाहेब जाधव, त्याचबरोबर कुंडलीजी टेमगिरे याही मान्यवरांना विनंती करतो या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण देतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच आहेत बाहुबली शुभम दादा सुतार. तर शुभम दादा ठरतायत या मॅचचा हिरो आणि त्यांना दिला जातो या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच. तर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय सर्वच आमचे अतिथी मान्यवर यांच्या शुभ हस्ते दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब शुभम दादा सुतार यांना. तर शुभम दादा जायचं नाहीये आज, पुन्हा एकदा अभिनंदन आणि